नमस्कार मित्रांनो, मी काजल तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विजन ॲक्सेस वर संगणकाच्या ज्ञानाचे दार उघडते. कीबोर्डची ताकद दाखवतो इथे. फक्त बोटांवर फिरवा. संगणक दिमतीला उभा आहे तिथे. वर्ड, एक्सेल, ब्राउझिंग काय हवंय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो आम्ही सगळं. जणू साधूचं फुलपा करू तुम्हाला. करा छोटंसं काम, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण इथे ज्ञानाला नाही आहे थांब. चला तर मित्रांनो, पाहूया आज काय आहे खास खास. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल, मजेत असाल, स्वस्त असाल. विजन ॲक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये मी कस्तुरी भोसले तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉज हेल्प कीज बद्दल जाणून घेणार आहोत. जॉज कीज म्हणजे नेमकं काय, या हेल्प कीजचा कशा प्रकारे वापर होतो, याबद्दल आजच्या सेशनमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, आपण सर्वजण कम्प्युटरवर काम करताना कीबोर्डचा वापर करतो. वेगवेगळे प्रोग्राम्स ऑपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या की स्ट्रोक्सचा वापर करतो, हॉट कीजचा वापर करतो. पण कधी कधी काय होतं की आपल्याला या शॉर्टकट कीज कोणत्या आहेत किंवा त्या कशा प्रकारे वापरल्या जातात, एखादा प्रोग्राममध्ये एखादं बटन कसं ॲक्टिवेट केलं जातं याविषयी माहिती नसते, किंवा काही वेळेला आपण विसरतो, कारण अशा बऱ्याच कीज आहेत, बरेच की स्ट्रोक्स आहेत जे आपण कम्प्युटरवर वर्क करताना वापरत असतो. तर त्या कीज कशा बघायच्या किंवा ते की स्ट्रोक्स कसे आपण बघू शकतो हे आपण आता बघणार आहोत, तेही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून. आता वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये त्या प्रोग्रामर्सने वेगवेगळ्या शॉर्टकट कीज डेव्हलप केलेल्या असतात. काही कीज या जॉज सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेल्या असतात. तर या सगळ्या कीजचा वापर कसा करायचा हे आपण काही एक्झाम्पल्सने बघूया. तर आता इथे मी इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करते. Search box edit, type I. Internet Explorer app N. Internet Explorer. Opening new window. Untitled dash profile 1 dash Microsoft. इथे मी इंटरनेट एक्सप्लोरर ओपन केलंय. आता एकदा आपण टायटल चेक करूया. इन्सर्ट टी ने. Title is MSN India vertical bar breaking news entertainment latest video. ओके. आता इथे इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये समजा मला वर्क करायचं आहे, पण मला हे माहितीच नाहीये की इथे कोणत्या कीने काय काम होतं, काय ॲक्शन होते, आणि हे मला जाणून घ्यायचं. तर मी कोणत्या मेथडचा वापर करेन? त्यासाठी आपली फर्स्ट मेथड आहे जॉज हेल्प कीजची, ती म्हणजे कीबोर्ड हेल्प. कीबोर्ड हेल्प ही कॉन्सेप्ट अशी आहे की आपण इन्सर्ट 1 प्रेस केलं तर आपलं कीबोर्ड हेल्प ऑन होईल, आणि आपण जी की प्रेस करू ती की काय काम करते हे जॉज अनाउन्स करेल. कोणतीही ॲक्शन आपल्या इंटरनेट एक्सप्लोररमध्ये होणार नाही, फक्त ती की काय काम करते हे आपल्याला कळेल. पण कधी? जेव्हा कीबोर्ड हेल्प आपलं ऑन असेल तेव्हा. सो आता आपण insert+1 ने कीबोर्ड हेल्प ऑन करूया. Keyboard help on. Loading of breaking news Pakistan. ओके, कीबोर्ड हेल्प ऑन झालंय आपलं. आता फॉर एक्झाम्पल मला ए ही की इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये काय काम करते हे बघायचं, तर मी काय ए प्रेस करते. इथे A. Move to the next radio button form field in a document or web page using the virtual cursor. मूव टू द नेक्स्ट रेडिओ बटन. म्हणजे आपल्याला जॉजने काय सांगितलं की ए ही की एखाद्या वेब पेजवर किंवा फॉर्म मध्ये नेक्स्ट रेडिओ बटन कुठे आहे हे शोधायला मदत करते. जसं आपण ए प्रेस करू तसं आपला फोकस नेक्स्ट रेडिओ बटनवर जाईल. तसंच आपण आता एस प्रेस करून बघूया. S moves to the next same element. Moves to the next same element म्हणजे आपला
डॉक्युमेंटमध्ये किंवा वेब पेजवर एखादा सेम एलिमेंट असेल तर त्या एलिमेंट्सवर नॅव्हिगेट करण्यासाठी आपण एस प्रेस करतो. आता आपण जी प्रेस करून बघूया. G moves to the next graphic tag on the page. moves to the next graphic tag on the page. एखाद्या वेब पेजवर ग्राफिक्स असतील वेगवेगळे तर ते बघण्यासाठी आपण त्यावर डायरेक्ट आपला फोकस नेण्यासाठी जी प्रेस करू शकतो. बघा आपण अप डाऊन ॲरो करून जर एखादी गोष्ट शोधायला गेलो तर किती वेळ लागेल. त्यापेक्षा जर आपल्याला या कीज माहिती असतील तर आपल्याला कितीतरी त्यांचा उपयोग होऊ शकतो. आता समजा आपण ई प्रेस करून बघूया. E moves to the next edit form field in a document or web page using the virtual cursor. Move to the next edit field in the form or document. म्हणजे समजा आपण एखाद्या डॉक्युमेंटवर असू किंवा एखाद्या वेब पेजवर असू तर आता बघा वेब पेजवर फॉर्म्समध्ये वेगवेगळे एडिट बॉक्स असतात. एडिट बॉक्स म्हणजे नेमकं काय, जिथे आपण टाईप करू शकतो, लिहू शकतो. हे कशासाठी वापरले जातात, एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी किंवा फॉर्ममध्ये जर आपण वापरत असू तर एखादी गोष्ट फिलअप करण्यासाठी वापरले जातात. ओके, तर हे एडिट बॉक्सेस बघण्यासाठी आपण ई प्रेस करतो. ओके, कुठेही असू तर आपण जितक्या वेळेला ई प्रेस करू त्या वेळेला नेक्स्ट एडिट बॉक्स येत जातो. तसंच आता आपण सी प्रेस करून बघूया. C moves to the next combo box, list box or preview form field in a document or web page using the virtual cursor. moves to the next combo box. कॉम्बो बॉक्स म्हणजे काय की जिथे आपण अप अँड डाऊन ॲरो करून लिस्ट मध्ये आपण बघू शकतो गोष्टी किंवा तिथेच आपण आपल्याला हवी ती गोष्ट त्या लिस्ट मध्ये डायरेक्ट शोधण्यासाठी टाईप सुद्धा करू शकतो. म्हणून हा कॉम्बो बॉक्स आहे जिथे आपण एडिट बॉक्स सुद्धा असतो आणि तिथेच लिस्ट सुद्धा असते अप डाऊन ॲरोने जे आपण बघू शकतो. हे कुठे आपल्याला मिळू शकतं, बेसिकली एखाद्या फॉर्ममध्ये असू शकतं किंवा आपल्या काही सेटिंग्समध्ये असू शकतं, काही सॉफ्टवेअर्समध्ये असू शकतं. आपण वर्ड एक्सेल यूज करतो तिथे असू शकतं. एक्झाम्पल द्यायचं झालंच तर आपण वर्डमध्ये फॉन्ट चेंज करतो आणि फॉन्ट डायलॉग बॉक्समध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे कॉम्बो बॉक्स असतो, राईट, किंवा फॉन्ट साईज करतो आपण. अशा बऱ्याच ठिकाणी कॉम्बो बॉक्स आपल्याला दिसतात. ओके, सो सी प्रेस केलं की आपण वेगवेगळ्या कॉम्बो बॉक्सवर नॅव्हिगेट करू शकतो. आता जसं आपण फक्त एक लेटर प्रेस करून त्यांचं काम काय आहे हे जाणून घेतलं तसंच इथे आपण त्याच कीज इन्सर्ट, शिफ्ट, कंट्रोल यांच्यासोबत सुद्धा वापरू शकतो. जॉज आपल्याला त्या कीजचं काम या इन्सर्ट, कंट्रोल, शिफ्ट किंवा अशा अनेक कीज सोबत ते काय काम करतं हे सुद्धा अनाउन्स करतं. जसं आपण इन्सर्ट ए प्रेस करूया. JAWS key plus A document reading command says to the enter bottom of the current document or the bottom of the window depending on which cursor is active. JAWS key plus A. JAWS key plus A document reading command says to the enter bottom of the current document or the bottom of the window depending on which cursor is active. JAWS key plus A म्हणजे इन्सर्ट ए ही डॉक्युमेंट रीडिंग कमांड आहे. तसंच समजा जर आपण इन्सर्ट एस केलं. JAWS key plus S switches the screen echo between echoing highlighted text, all text and none. JAWS key plus S म्हणजे switch to the JAWS key plus S switches the screen echo between echoing Screen highlighted echo. text, all text and none. ओके, म्हणजे आपण जे स्क्रीन एको, ऑल टेक्स्ट, नन हे वगैरे यूज JAWS key करतो JAWS key ते आपण जॉज आणि एस ने यूज करू शकतो. म्हणजे इन्सर्ट आणि एस ने यूज करू शकतो. तसंच आपण समजा कंट्रोल सोबत ए प्रेस करून बघूया. Control plus A selects the entire document. कंट्रोल प्लस ए काय बोललं, सिलेक्ट्स द एंटायर डॉक्युमेंट. ओके, जसं आता आपण कंट्रोल सोबत प्रेस केलं, राईट, तसंच आपण आता शिफ्ट सोबत प्रेस करून बघूया. समजा मी शिफ्ट सोबत जे करते प्रेस. Shift plus J return to prior line. शिफ्ट प्लस जे रिटर्न टू प्रायर लाईन. आता हे रिटर्न टू प्रायर लाईन का बोलताय, कारण आपण ज्या वेळेला फक्त लेटर प्रेस करतो त्यावेळेला आता मगाशी आपण जी प्रेस केलं तर ते काय बोललं, गो टू नेक्स्ट ग्राफिक टॅग. ओके,
तसंच आता आपण ते फक्त जे प्रेस करून बघूया. J. Jump to line. जम्प टू लाईन, आणि जर शिफ्ट जे केलं तर काय होईल? Shift plus J. Return to prior line. रिटर्न टू प्रायर लाईन. हे कुठल्याही की सोबत लागू होतं. जसं शिफ्ट जी केलं तर Shift plus G moves to the prior graphic tag on the page. moves to the prior graphic tag. आणि जसं आपण मगाशी जी प्रेस केलं होतं तसं केलं तर G moves to the next graphic tag on the page. moves to the next graphic tag on the page. ओके, सो अशा प्रकारे आपण शिफ्ट सोबत सुद्धा या कीजचा वापर करू शकतो. जसं आपण इन्सर्टचा वापर या लेटर्स सोबत करतोय तसंच तो आपण फंक्शन्स की सोबत सुद्धा करू शकतो. म्हणजे फंक्शन कीज असतात आपल्याला माहिती, F1 to F12 या कीज सोबत सुद्धा आपण करू शकतो. समजा आता आपण प्रेस करूया इन्सर्ट प्लस F6 आणि बघूया काय JAWS key. होतंय ते. JAWS key. Press twice. सॉरी, JAWS key plus F6 displays a dialog containing a list of the HTML headings on the page. ओके. जॉज की प्लस F6 म्हणजे काय? या कीजने आपण या पेजवरच्या हेडिंग्सवर नॅव्हिगेट करू शकतो. नॅव्हिगेट करू शकतो इन द सेन्स त्यांची लिस्ट आपल्या समोर ओपन होऊ शकते. JAWS key plus F6 displays a dialog containing a list of the HTML headings on the page. ओके. डिस्प्लेज द डायलॉग कंटेनिंग द HTML हेडिंग ऑन दिस पेज म्हणजे काय? आपल्या समोर एक लिस्ट ओपन होईल, डायलॉग ओपन होईल ज्यामध्ये या पेजवरचे हेडिंग्स असतील. तसंच आपण इन्सर्ट F7 करूया. JAWS key plus F7 displays a dialog containing a list of links. डिस्प्लेज अ डायलॉग कंटेनिंग अ लिस्ट ऑफ लिंक्स म्हणजे या पेजवर जेवढ्या लिंक्स असतील तेवढ्या लिंक्सची लिस्ट एकत्र बघण्यासाठी आपण इन्सर्ट आणि F7 प्रेस करू शकतो. जॉज की म्हणजे इन्सर्ट. आता जसं आपण इन्सर्ट सोबत फंक्शन्स की केल्या तसंच अजून एक मेथड आहे या कीज कशा प्रकारे काम करतात हे पाहण्याची, म्हणजे याचं डिटेल डिस्क्रिप्शन घेण्याची. समजा मी इथे प्रेस करते जे दोनदा, म्हणजे ट्वाइस प्रेस करायचं, पटकन प्रेस करायचं. मी 2 वेळा जे प्रेस करते. Press this keystroke to jump to a line in the virtual document. बघा, Press this keystroke to jump to a line in the virtual document. प्रेस दिस कीस्ट्रोक टू जम्प इन द लाईन डॉक्युमेंट म्हणजे त्याने काय केलं, आपल्याला सांगितलं की जे प्रेस केल्यानंतर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये आपण लाईन्सवर जम्प करू शकतो. त्याचं डिटेल्स डिस्क्रिप्शन त्याने दिलं. तसं आपण सिंगल कीजचं केलं तसंच आपण कंट्रोल, इन्सर्ट, शिफ्ट यांच्यासोबत सुद्धा ते वर्क करतं. समजा मी आता कंट्रोल आणि C दोनदा प्रेस करते. Standard Windows copy command usually found in the edit menu. Any selected text or items will be copied to the Windows clipboard. The selected items or text summarized. ओके. Still loading. स्टँडर्ड एडिट कमांड असं ते बोललं. म्हणजे काय? कंट्रोल C ही स्टँडर्ड कमांड आहे जी एखाद्या एडिटेबल डॉक्युमेंटमध्ये किंवा जिथे आपण गोष्ट एडिट करू शकतो, टेक्स्ट एडिट करू शकतो, तिथेही कॉपी करण्यासाठी वापरली जाते. ओके. ही कुठेही वापरता येते असं ते म्हणताय कारण ही स्टँडर्ड कमांड आहे. तसंच आपण जर समजा शिफ्ट आणि V प्रेस करूया. Standard Windows paste command usually found in the edit menu. Any text or items currently in the clipboard is inserted at the position of the PC cursor. Note that you must have previously used the copy or cut commands to place the items on the clipboard before using the paste command. ओके. हे सांगतंय कंट्रोल प्लस V ही सुद्धा एक स्टँडर्ड कमांड आहे आणि ही पेस्ट करण्यासाठी यूज केली जाते. एखादं कॉपी केलेलं टेक्स्ट आपला फक्त क्लिपबोर्डवर असलं पाहिजे. ओके. सो अशा प्रकारे आपण कंट्रोल V, कंट्रोल C हे दोनदा प्रेस केलं आणि त्याचं डिस्क्रिप्शन घेतलं. आपण हे कोणत्याही की सोबत सेम मेथड वापरू शकतो. आता याच्यानंतर अजून एक मेथड आहे जॉजची ज्याने आपण हे जाणून घेऊ शकतो की आपण जास्तीत जास्त कोणत्या कीजचा वापर करतो आपल्या डेस्कटॉपवर किंवा आपल्या सॉफ्टवेअर्समध्ये काम करताना मोस्टली कोणत्या कीज यूज होतात हे बघण्यासाठी अजून एक मेथड आहे. आपण आता त्यासाठी वेगळं ॲप्लिकेशन ओपन करूया. सगळ्यात आधी मी जॉज हेल्प बंद करते. Keyboard help off. ओके. इन्सर्ट 1 ने मी
जॉज हेल्प बंद केलंय. आता काय करते मी, Alt F4 करून क्लोज करते इंटरनेट एक्सप्लोरर. Alt F4, Ops 31, ओके, आता मी एक्सेल ओपन करते इथे. E, Excel app, enter. ओके, मी इथे एक्सेल ओपन केलंय. Ops, JAWS Excel. Send a frown for escape, new template, आपण एकदा टायटल चेक करूया. Control T. सॉरी. Title is Excel, backstage, escape. ओके, एक्सेल Book ओपन 1, आहे. dash Excel, sheet 1, empty sheet, blank, A1. आता मी इथे एक Get genuine office. एम्प्टी शीट ओपन केली आहे, न्यू शीट ओपन केलेली आहे. ओके, आणि समजा मला एक्सेलच्या काही कीज जाणून घ्यायच्या आहेत की कोणकोणत्या कीज यूज होतात एक्सेलमध्ये मोस्टली, तर ते जाणून घेण्यासाठी मी इन्सर्ट आणि W प्रेस करेन. आता या की स्ट्रोक्स ऑलरेडी त्या डेव्हलपरने या प्रोग्रामसाठी डेव्हलप केलेल्या असतात. ओके, आपल्या कम्प्युटरमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम प्रमाणे काही हेल्प फाईल्स ॲड केलेल्या असतात आणि त्या हेल्प फाईल्सचा उपयोग आपल्याला या कीज शोधण्यासाठी होत असतो. आता आपण इन्सर्ट आणि W प्रेस करूया. इन्सर्ट W प्रेस केल्यावर आपल्यासमोर एक्सेल रिलेटेड सगळ्या कीजची लिस्ट ओपन होईल. To activate quick search in Office applications, press Alt plus Q. To expand a split button, press Alt plus down arrow. Here are some Excel keyboard shortcuts. Auto sum. Use Alt plus equals. Go to cell. Use F5 to F5. ओके, आपल्या समोर आता काय ओपन झाली, लिस्ट ओपन झाली आहे सगळ्या कीजची. आता या सगळ्या कीज आपण जेव्हा इन्सर्ट W करतो तेव्हा जॉज ऑटोमॅटिकली अनाउन्स करायला सुरू करतं. पण आपल्याला समजा एक एक की बघायची आहे, एक एक ऑप्शन बघायचं आहे, तर आपण अप अँड डाऊन एरोने इथे नॅव्हिगेट करू Auto शकतो. sum. Use Alt plus equals. बघा, मी डाऊन Go एरो to cell. करते. Use F5. गो टू सेल, यूज To F5. start a formula, use equals. टू स्टार्ट अ फॉर्म्युला यूज इक्वल्स. म्हणजे हे सुद्धा सांगतं की एखादा फॉर्म्युला लिहायचा असेल तर त्यासाठी आधी काय प्रेस करायचं. Select the entire column. Use Control plus space bar. सिलेक्ट द एंटायर कॉलम, कंट्रोल प्लस स्पेस बार. Select the entire row. Use Shift plus space bar. Use standard window selecting keystrokes to select specific cells. Move the edge of data regions. Use Control and arrow keys. ओके, अशा प्रकारे आपण डाऊन एरो करून सगळ्या कीज रीड करू शकतो. आता हा बॉक्स क्लोज करण्यासाठी मी फक्त एकदा एस्केप प्रेस करेन. Escape. Blank A1. ओके, तर ही होती आणखी एक मेथड ज्याने आपण की स्ट्रोक्स जाणून घेऊ शकतो. मोस्टली आपण कोणता की स्ट्रोक एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करतो ते आपल्याला या इन्सर्ट प्लस W की स्ट्रोकने व्यवस्थित कळलं. आता आपण तिसरी मेथड बघूया. मी आधी एक्सेल क्लोज करते. Alt F4. Ops. ओके, आता आपण तिसरी मेथड जाणून घेण्याआधी एक टेक्स्ट डॉक्युमेंट ओपन करूया ज्यामध्ये आपण लिहिलेलं असेल. मी एक वर्ड फाईल ओपन करते. D. O. Documents. Enter. Documents. Items view multi-select list box. ओके, आता इथे मी एक डॉक्युमेंट ओपन करते. IS Express. My websites. Number. PPSS. Sound record. Vina. Visual Studio 20. Zoom. Answer. Attendance sheet.x. Answer key HNC paper no one. Enter. Opening dash word. ओके, वर्ड Resume इथे read. आपण ओपन केलंय. आता एकदा आपण टायटल चेक करूया. Title is Answer key HNC paper no one. Get genuine op. ओके, आपली फाईल ओपन झाली आहे. आता समजा कधी कधी काय होतं की आपण काम करत असताना इन्सर्ट 1 ने जर आपण हेल्प की ऑन केलं, कीबोर्ड हेल्प ऑन केलं, तर आपल्याला प्रत्येक की प्रेस करून पाहावं लागतं. यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. किंवा इन्सर्ट W ने आपण जर बघितलं तर त्यात सुद्धा आपण अप अँड डाऊन एरो करून आपल्याला हवा तो ऑप्शन शोधण्यासाठी वेळ जाऊ शकतो. आपल्याला क्विकली एखादी की हवी आहे, एखादं काम करण्यासाठी आपल्या लक्षात नाहीये, तर ती कशी शोधू शकतो आपण, हे आपण आता या मेथडने बघणार आहोत. बघा, इथे एक टेक्स्ट लिहिलेला आहे आणि या टेक्स्टमध्ये मला एखाद्या वर्डचा फॉन्ट चेंज करायचा आहे, त्याची साईज चेंज करायची आहे. समजा Section A and dash object 1. A right parent, left parent E. Right parent, left parent E. Right 1930 vertical to D. Right parent, left parent. आपण एखादा C or वर्ड D right. घेऊया.
To the right parent. 3. Hollow round bullet Mahatma Gandhi. Gandhi. Launched. Gandhi Mahatma. ओके, हा एक वर्ड आहे महात्मा गांधी. या दोन वर्ड्सना मला काय करायचंय, फक्त एवढ्यांनाच त्यांचं फॉन्ट चेंज करायचंय. समजा फॉन्ट साईज चेंज करायची, श्रिंक करायची किंवा ग्रो करायची. पण मला नाही माहिती की कसं मी हे करू शकते, मला कीस्ट्रोक नाही माहिती. तर मी यासाठी इन्सर्ट स्पेस करून जे टाईप करणार. समजा आपण इन्सर्ट स्पेस करूया. इन्सर्ट स्पेस म्हणजे जॉज लेअर कमांड. जसं आपण इन्सर्ट स्पेस करू तसं जॉज मधून एक आवाज येईल आपल्या कॉम्प्युटरमधून. Space. ओके, एक छोटासा आवाज येतो जेणेकरून आपल्याला हे कळतं की कीबोर्ड जॉज लेअर कमांड ॲक्टिवेट झालेलं आहे. आता आपण जे प्रेस करूया. Search for JAWS commands dialog. Search for colon. Exit list. Search. ओके, सर्च फॉर जॉज कमांड्स डायलॉग म्हणजे या मेथडने आपण आपल्याला ज्या की स्ट्रोक्स हव्यात त्या सर्च करू शकतो. ओके, सर्च फॉर जॉज कमांड्स डायलॉग असं ते बोललंय. जे प्रेस केल्यानंतर डायरेक्ट हा बॉक्स ओपन होतो. आता आपण काय करूया, इथे फक्त ज्या रिलेटेड कीज हव्यात तो वर्ड टाईप करूया. मला फॉन्ट रिलेटेड हवाय तर मी फॉन्ट असं टाईप करते. F. Launch FO. Focus to next N. Save T. ओके, आता फॉन्ट असं लिहिलंय. आता इथे रिझल्ट आलेले आहेत. हे रिझल्ट बघण्यासाठी आपण फक्त व्हर्च्युअल कर्सर करूया. त्या व्हर्च्युअल कर्सर ऑफ करण्यासाठी मी इथे नमपॅड प्लसचा यूज करते. Virtual PC cursor. आता डाऊन ॲरो करून आपण हे रिझल्ट बघू शकतो किंवा हेडिंग बाय हेडिंग सुद्धा H प्रेस करून बघू शकतो. मी आता H प्रेस करते. Grow font. Control plus Shift plus period. Heading level 3 link. बघा डायरेक्ट माझा फोकस ग्रो फॉन्ट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पिरियड असं ते बोललं. परत मी फोकस चेक करते इन्सर्ट टॅबने. Grow font. Control plus Shift plus period. Heading level 3 link. बघा ग्रो फॉन्ट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पिरियड. आता याच्याच खाली जर मी डाऊन ॲरो केलं तर अजून डिटेल डिस्क्रिप्शन आपल्याला मिळेल. This is the Microsoft Word keystroke to increase the font size. The new point size of the font may be more than exactly 1 point greater than the starting. बघा ते सांगतंय हा मायक्रोसॉफ्ट वर्डचा कीस्ट्रोक आहे. इन्सर्ट प्लस कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पिरियड. आता समजा दुसरा रिझल्ट आपल्याला बघायचा आहे, ते पण डाऊन ॲरो सुद्धा करू शकतो किंवा H सुद्धा. Shrink font. Control plus Shift plus comma. Heading level 3 link. श्रिंक फॉन्ट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस कॉमा. याच्याने सुद्धा आपण फॉन्ट श्रिंक करू शकतो. जसं ग्रो फॉन्टसाठी कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस पिरियड आहे, तसं श्रिंक फॉन्टसाठी कंट्रोल शिफ्ट आणि कॉमा यूज केला जातो. आता मला कळलंय की कसं आपण ग्रो फॉन्ट किंवा श्रिंक फॉन्ट करू शकतो. तर आता मी हे नक्की वर्क होतं का हे बघते. आपण एस्केप करूया. Escape. List of 3 items nesting. ओके, आता समजा मी हे दोन वर्ड्स मला हवेत किंवा एखादी पूर्ण लाईनच हवी आहे तर मी ती लाईन सिलेक्ट And the करते. hollow round bullet Mahatma Gandhi launched results at Yabraha left parent Gandhi march right parent to break the. ओके, ही एक लाईन आहे. समजा मला एवढ्यालाच करायचं आहे तर मी लाईन सिलेक्ट करेन शिफ्ट आणि एंड कीने. Home. Selected. Blank. एक Hollow round bullet. Selected. Increasing British oppression, comma. High taxes. ओके, एक लाईन सिलेक्ट झाली आहे. आता याला समजा मला फॉन्ट वाढवायचं आहे, ग्रो करायचं आहे, तर काय कीस्ट्रोक होतं, कंट्रोल शिफ्ट आणि पिरियड. 14 point. बघा 16 point. 18 point. बघा जसं मी कंट्रोल शिफ्ट पिरियड करते तसं फॉन्ट वाढतोय. आता श्रिंक करायचं असेल, मला असं वाटतं की थोडं जास्त वाढलं आहे तर मला थोडं कमी करायचं आहे, तर मी कंट्रोल शिफ्ट आणि कॉमा करेन. 16 point. 14 point. 16 point. ओके, अशा प्रकारे आपण फॉन्ट श्रिंक आणि ग्रो करू शकतो. आता समजा मला अजून काहीतरी शोधायचं आहे. मला फॉन्ट झालं साईज कमी जास्त करून, पण मला असं वाटतं की मला काही वर्ड्स इथे कॅपिटल हवेत, काही लाईन्स कॅपिटल हवेत. पण आता एक एक जर कॅपिटल करायला गेलं तर किती वेळ लागेल. मला असं वाटतं की काहीतरी कीस्ट्रोक मला मिळावा जेणेकरून मी इन्स्टंटली करू शकते. त्यासाठी परत आपण सर्चचा उपयोग करू शकतो. म्हणजे इन्सर्ट आणि
स्पेसने जॉज लेअर कमांड. Space. आता G. Search for JAWS commands dialog. Search for colon edit hex colon. ओके. आता सर्च ओपन झालंय. आता काय करायचं आपल्याला, कॅपिटल करायचंय, म्हणजे स्मॉल कॅपिटलचा आपल्याला की स्ट्रोक्स लागणार. सो इथे आपण काय करू शकतो, लोअर केस अप्पर केस ऑप्शनसाठी आपल्याला हवंय तर फक्त केस असं सर्च करूया. C. Select text with A. A, Cancel OS. S, Toggle K. E. E. ओके. केस सर्च केल्यानंतर परत आपण व्हर्च्युअल कर्सर ऑन करूया. नमपॅड प्लस. Virtual PC cursor. आता आपण सिंपल डाऊन एरो किंवा हेडिंग बाय हेडिंग याच्याने प्रेस करू शकतो. Heading level 3 link toggle case. Shift plus F3. बघा, हेडिंग लेवल 3 लिंक टॉगल केस शिफ्ट प्लस F3. परत एकदा फोकस चेक करूया. इन्सर्ट टॅब. Toggle case. Shift plus F3 heading level 3 link. टॉगल केस शिफ्ट प्लस F3 म्हणजे आपल्याला त्याने काय सांगितलं की एखादा टेक्स्ट कॅपिटल करायचं असेल, स्मॉल करायचं असेल तर शिफ्ट आणि F3 प्रेस करू शकतो. डिटेल डिस्क्रिप्शनसाठी डाऊन एरो करायचं. This is the word keystroke to toggle the case of the word at the cursor or the selected text. बघा काय बोलताय ते, हा याचा कीस्ट्रोक आहे की जिथे आपला कर्सर असेल तिथे आपण तो प्रेस केला तर कॅपिटल लेटर्स किंवा स्मॉल लेटर्स येणार, किंवा जे टेक्स्ट आपण सिलेक्ट करू आणि तिथे जर आपण शिफ्ट F3 केलं तर त्यासाठी हे लागू होणार. आता मला हे चेक करायचं आहे होत आहे का, तर मी एस्केप करते. Escape. List of 3 items nesting level 1. ओके. And select selected. British selected. 3 वर्ड्स इथे सिलेक्ट केलेत मी कंट्रोल शिफ्ट राईट एरोने. आता शिफ्ट आणि F3 करूया आपण. समजा मला एवढं कॅपिटल करायचंय तर मी प्रेस करते शिफ्ट F3. Shift F3. N C R E A S I N G B R I T I S H O P P R E S S I O N, H I G H T A X E S. ओके. जसं मी इथे शिफ्ट F3 केलं तसं जॉजने कॅपिटल झालेले आहेत हे सगळे लेटर्स हे अनाउन्स करून सांगितलं, त्याचा पिच चेंज झाला. ओके, म्हणजे सगळं कॅपिटल झालंय. तसंच आता मी परत जर शिफ्ट F3 केलं तर सेम होईल. बघूया आपण, स्मॉल होईल. Shift F3. N C R E A S I N G B R I T I S H O P P R E S. ओके, हे स्मॉल झालं. म्हणजे टॉगल कंट्रोल आहे शिफ्ट F3 ने आपण करू शकतो. सो अशा प्रकारे या मेथडने आपण सर्च करून आपल्याला हवा तो कीस्ट्रोक जाणून घेऊ शकतो. आता आपण नेक्स्ट मेथड बघूया कीज फाइंड आउट करण्याची. त्यासाठी आपण डेस्कटॉपवर जाऊया. मी क्लोज करते. Alt F4. Save. Don't enter. हा, समजा इथे डेस्कटॉपवर कसं नॅव्हिगेट करायचं हे माहिती नाहीये. इथे बरेचसे आयकॉन्स आहेत, ॲप्स आहेत. तर या आयकॉन्सवर कसं नॅव्हिगेट करायचं किंवा एखादं ॲप्लिकेशन कसं ओपन करायचं हे मला नाही माहिती. तर त्यासाठीच्या की स्ट्रोक्स कसं मी बघू शकते हे आपण आता बघूया. त्यासाठी आपण प्रेस करतो इन्सर्ट आणि F1. ओके, मी इन्सर्ट F1 प्रेस करते. The desktop list view contains application icons and desktop items. Press the first letter of the desired item to move it. To open or start it, press बघा, enter. To open the इथे menu. एक व्हर्च्युअल विंडो ओपन झाली आहे आणि यामध्ये सगळे कीस्ट्रोक्स आपल्याला दिसतात. तर ते बघण्यासाठी आपण अप अँड डाऊन एरो कीजचा वापर करू To शकतो. press the first. The desktop आता list view contains application icons and desktop items. डाऊन एरो करते. Press the first letter of the desired item to move it. To open or start it, press enter. To open the start menu, press the Windows key. Blank. Link list JAWS hotkeys. ओके, बघा इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. आता इथे 2 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. बघा, एक ऑप्शन आहे Blank. Link list JAWS hotkeys. लिंक लिस्ट जॉज हॉटकीज आणि परत डाऊन एरो केल्यावर Link list Windows hotkeys. लिंक लिस्ट विंडोज हॉटकीज. आता इथे बघा 2 ऑप्शन्स आहेत, जॉज हॉटकीज आणि विंडोज हॉटकीज. यातला फरक काय की जर आपण विंडोज हॉटकीज वर एंटर केलं तर विंडोच्या ज्या काही हॉटकीज आहेत ज्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑलरेडी आहेत त्या दिसणार, आणि जर जॉज हॉटकीज आपण बघितल्या तर काय होणार, जॉज मध्ये जे डेव्हलप केलेले आहेत हॉटकीज त्या दिसणार. समजा आपण आता जॉज हॉटकीज Link ओपन list JAWS करूया. hotkeys. बघा, याच्यावर माझा फोकस आहे, मी एंटर Enter. करते. Here are some JAWS hotkeys for general use. Description. Link ओके, screen sensitive help insert plus F1. आता मी डाऊन एरो जसं करेन तसं
जॉजचे Link सगळे Windows tips on हॉटकीज navigation insert plus W. Link read window title insert plus T. Link search for JAWS commands insert plus space. Link locker unlock the keyboard insert plus space. L. बघा वेगवेगळ्या कीज इथे आहेत. जसं मी अप डाऊन एरो करते तसं रीड होतं. आता हे क्लोज करण्यासाठी आपण एस्केप प्रेस करू शकतो. Escape. Not selected. ओके. आता समजा अजून एक मेथड मला याची जाणून घ्यायची आहे. इन्सर्ट प्लस F1 ने अजून काय होतं, तर आपण एक एक्झाम्पल इथे बघूया. मी एखादं सिस्टम सॉफ्टवेअर ओपन करते किंवा सिस्टम फोल्डर ओपन करते. आपण दिस PC करूया ओपन. Learn about this PC. This PC 18 of 18. एंटर करूया इथे. Enter. File Explorer. This PC. This PC. Items view multi select list box. ओके. आता इथे मी ऑल्ट की प्रेस करते. Upper ribbon. Ribbon tabs tab. Computer tab. Selected. 1 of 2. Alt Okay. follow. आता आपण ना एक एक ऑप्शन बघूया टॅब करून. इथे काय काय आहे. Leaving menus. Leaving ribbons. Minimize the ribbon button. Help button to act. Upper ribbon. Properties button. Alt followed. Open button unavailable. 1 of 3. Rename button unavailable. Access media button drop down as pop up. Alt followed by C, M. आता इथे एक बटन आहे. Access media button drop down as pop up. ॲक्सेस मीडिया बटन ड्रॉप डाऊन हॅज पॉपअप. हे कसं ओपन करतात, ड्रॉप डाऊन म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे आपण ओपन करू शकतो हे आपल्याला नाही माहिती आहे. तर आपण काय करणार, त्यासाठी सुद्धा आपण इन्सर्ट आणि F1 चा यूज करू शकतो. मी इन्सर्ट F1 प्रेस करते. Press the space bar to activate this button. Link list JAWS hotkeys. Press escape to close this message. बघा आता इथे प्रेस द स्पेस बार टू ॲक्टिवेट दिस बटन असं ते बोलतंय. आता हे आपल्याला नाही माहिती आहे, पटकन बोललं त्यामुळे कळलं नाही आहे, असं होऊ शकतं. त्यामुळे आपण अप अँड डाऊन एरोने इथे नॅव्हिगेट करू शकतो. Link list JAWS hotkeys. Blank. Blank. Press the space bar to activate this button. बघा आपले प्लेस द स्पेस बार टू ॲक्टिवेट दिस बटन. आता समजा जर आपण एस्केप केलं तर हे क्लोज होईल आणि आपला फोकस परत त्या बटनवर येईल. मी एस्केप करते. Escape. Access media button drop down as pop up. बघा परत आलाय फोकस. ॲक्सेस मीडिया बटन ड्रॉप डाऊन हॅज पॉपअप. आता इथे मी स्पेस बार करून बघते खरंच हे पॉपअप होतोय का ओपन ते. Space. Connect to a media server to move through. बघा ओपन झालंय आणि आता इथले ऑप्शन्स आपल्याला दिसतील. आता हे अप डाऊन एरोने आपण चेक करू. Disconnect from a media server unavailable. D. Connect to a media server. C. ओके. अशा प्रकारे एखादं बटन कसं ॲक्टिवेट केलं जातं हे बघण्यासाठी सुद्धा आपण या इन्सर्ट F1 चा वापर करू शकतो. ओके. सो ही एक मेथड होती. आता आपण अजून एक मेथड बघूया. या मेथडने आपण ज्या ॲप्लिकेशनमध्ये असू त्या ॲप्लिकेशनसाठी कोणत्या कीज यूज होतात, जॉज कीजच्या कोणत्या कीज यूज होतात ते आपण बघू शकतो. त्यासाठी आपण वर्ड ओपन करूया. Search box edit. Type double O. Word app. Enter. ओके. सो वर्ड Opening आता dash आपलं word. ओपन Opening dash झालंय. word. New templates. ब्लँक डॉक्युमेंट Blank ओपन document. करते 1. मी. Enter. Print view. Edit. ओके. टायटल एकदा चेक करूया. Title is document 1 dash word. Print. ओके. आता फॉर एक्झाम्पल मला बघायचंय की कोणत्या कीज यूज होतात जॉजने डेव्हलप केलेल्या कोणकोणत्या कीज यूज होतात वर्डमध्ये. तर त्यासाठी आपण इन्सर्ट H चा वापर करू शकतो. इन्सर्ट H केलं की सगळी लिस्ट ओपन होते जिथे आपल्याला जॉजच्या या ॲप्लिकेशनच्या कीज मिळतात. इन्सर्ट H जर वर्क होत नसेल तर इन्सर्ट शिफ्ट कंट्रोल आणि H प्रेस करू शकतो. कोणतंही इन्सर्ट चालेल, जे आपण कॅप्स लॉक मॉडिफायर म्हणून केलेलं असेल ते, किंवा मग आपलं जे नंबरवरचं इन्सर्ट असेल तेही चालेल किंवा लॅपटॉपचंही चालेल. आता आपण काय करूया, इन्सर्ट कंट्रोल H करूया. माझ्याकडे इन्सर्ट H नाही चालत तर इन्सर्ट शिफ्ट कंट्रोल आणि H प्रेस करते. Link set quick settings insert plus V. Link say the current field control plus insert plus numpad 5. ओके. जसं मी इथे इन्सर्ट H प्रेस केलं तसं एक विंडो ओपन झाली आहे आणि तिथे मला सगळ्या कीज दिसत आहेत जॉज सोबतच्या. जेव्हा आपण इन्सर्ट H करतो तेव्हा लगेच जॉज अनाउन्स करायला सुरुवात करतो. आपण इथे अप अँड डाऊन एरोने सुद्धा एक एक ऑप्शन बघू शकतो. जसं मी Link set quick settings insert plus V. डाऊन Link एरो say the करते. current field control plus insert plus numpad 5. Link say the line and column of the caret insert plus extended. Link toggle the writing mode from insert to over type alt plus. Link say the first cell in the बघा. current column insert plus इथे space. Link say the वेगवेगळ्या first cell in the keys current row दिसतात. insert plus space. Link say the version of MS Word being used.
Link move the focus to the first form field control. Link list fields insert plus F5. बघा, तर या सगळ्या कीज बघण्यासाठी आपण इन्सर्ट एचचा वापर करू शकतो. आता आपण एकदा एस्केप केलं तर हे क्लोज होईल. मी आता एस्केप करते आहे, ही विंडो क्लोज होईल. Escape. Blank. Print view. Edit. ओके, सो आय होप तुम्हाला या सगळ्या मेथड्स व्यवस्थित कळल्या असतील. या मेथड्सचा जॉज यूज करताना तुम्हाला नक्की यूज होईल. होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. मग मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.